नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित झेंडे अटके पार या यूट्यूब लाईव्ह कार्यक्रमामध्ये मी कल्याणी कुलकर्णी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. ऐतिहासिक काळी अटके पार झेंडे ही संकल्पना कर्तृत्वाची सीमारेषा समजली जायची, परंतु जसा जसा काळ बदलत गेला तशी तशी अटके पार झेंडे ही संकल्पना अधिकाधिक व्यापक होत गेली. महाराष्ट्रातील, भारतातील मराठी बांधव जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपापल्या क्षेत्रांमध्ये जसे की उद्योग, व्यवसाय, तंत्रज्ञान, IT, संशोधन, साहित्य, संस्कृती अतुलनीय कामगिरी बजावू लागले. यशाची उत्तुंग शिखरे गाठत असताना जरी आपल्या बांधवांना आपल्या देशापासून हजारो किलोमीटर दूर जावे लागले तरी देखील त्यांच्या मनामध्ये आपली माती, आपली संस्कृती, आपला वारसा, आपले बालपण, आपली शाळा या सर्वांविषयी त्यांच्या मनामध्ये अभिमान आणि कृतज्ञता जागृत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आणि भारतातील मराठी बांधवांना देखील हे आपले बांधव परदेशामध्ये कोणते कार्य करत आहेत याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आणि कुतूहल आहेच. याचाच विचार करून जगभरात पसरलेल्या मराठी बांधवांच्या अनुभवांचे आदान प्रदान व्हावे या उद्देशाने झेंडे अटके पार ही मालिका आम्ही सादर करत आहोत. महत्त्वाचे म्हणजे या मालिकेमधून सामाजिक मराठी मनास आणि विशेषतः युवा पिढीस नेहमीच उत्तेजन आणि प्रोत्साहन मिळत जाईल. ते जगामध्ये कुठेही गेले तरी त्यांना या गोष्टीचा विश्वास असेल की आपले बांधव येथे उपस्थित आहेत. या मालिकेमध्ये 9 देशातील मान्यवर वक्ते सहभागी होणार आहेत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वित्झर्लंडहून अमोल सावरकर यांच्यापासून करत आहोत. अमोल सावरकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगते. अमोलजी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच कम्प्युटर क्षेत्रात आहेत. भारतामध्ये 9 वर्षे काम केल्यानंतर आता गेल्या 19 वर्षांपासून ते स्वित्झर्लंड येथे स्थायिक आहेत. स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथील रेड क्रॉस आंतरराष्ट्रीय महासंघाच्या मुख्य कार्यालयात ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर स्वित्झर्लंडमधील मराठी मंडळाची स्थापना झाल्यावर ते बहुतेक वेळा कार्यकारी समिती अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. सध्या ते बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडचे अध्यक्ष आहेत. तसेच पूर्ण स्वित्झर्लंडमधील मराठी भाषिकांपर्यंत पोहोचण्याचे, त्यांना सामील करून घेण्याचे, मराठी संस्कृती जपण्याचे आणि प्रसारित करण्याचे उद्दिष्ट त्यांनी डोळ्यांसमोर ठेवले आहे. अमोलजी, आपल्याला या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. स्वित्झर्लंड म्हटलं की समोर येतो तो नैसर्गिक सौंदर्याने भरलेला प्रदेश, हिमाच्छादित शिखरे, हिरवीगार शेत, त्यात चरणाऱ्या गायी आणि त्या गायींच्या गळ्यातला घंटा. याचबरोबर खास कारणाकरता प्रसिद्ध असलेली बँकिंग सिस्टीमही इथलीच, म्हणजेच स्विस बँक्स. हिंदी चित्रपटांमध्ये आपण बघितलंय, बऱ्याच वेळेला ते स्वित्झर्लंडमध्ये येऊन त्याचं चित्रीकरण करतात. हे जे सौंदर्य दाखवलं जातं ते बघण्यासाठी जिथे जगातील श्रीमंत आपला पैसा ठेवतात अशी आख्यायिका आहे, त्या स्विस बँक्स आहेत तरी काय याची माहिती करून घेण्यासाठी आणि हल्ली आलेली फॅशन स्विस आल्प्स बरोबर सेल्फी, तर या सगळ्यासाठी जन्मात एकदा तरी स्वित्झर्लंड वारी करावी असे सगळ्यांचे एक स्वप्न असते. म्हणजे तसं ऐकण्यात तरी येतं. असो, जशी अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये मराठी माणूस पोचला आहे, तसा तो स्वित्झर्लंडमध्ये आहे. परंतु इथल्या भाषा, स्वित्झर्लंडची धोरणं, त्यामुळे इथले मराठी माणसांची संख्या त्या मानाने जरा कमीच आहे. कदाचित तेच कारण आहे की मला जेव्हा विश्व मराठी परिषदेकडून विचारणा झाली की इथल्या मराठी लोकांच्या उपक्रमांबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल काही माहिती देऊ शकाल,
तेव्हा मलाही असं वाटलं की इथल्या या एवढ्याशा लहान देशात आपण काय काय करू शकतो हे सगळ्या जगापर्यंत आणण्याचं ही चांगली संधी आहे आणि ती मी घेईन. नमस्कार, माझं नाव अमोल सावरकर. आज मी येथील बृहत महाराष्ट्र मंडळाच्या वतीने स्वित्झर्लंड मधील मराठी समुदायाचे प्रतिनिधित्व करत आहे. मी स्वतः कॉम्प्युटर म्हणजे IT फील्ड मधला आहे. मागील 19 वर्षापासून इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस अँड रेड क्रिसंट सोसायटीज म्हणजे तीच रेड क्रॉस सोसायटी जी आपण रेड क्रॉस म्हणून ओळखतो त्यांच्या मुख्यालयात म्हणजे जिनेवाच्या असलेल्या हेडक्वार्टर मध्ये मागचे 19 वर्ष मी काम बघतो. सध्या माझी जबाबदारी एंटरप्राइज आर्किटेक्ट म्हणून आहे. म्हणजे IT सिस्टीमचं डिझाईन करताना ज्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला लागतात त्या गोष्टी लक्षात घेऊन ते डिझाईन केलंय की नाही याचं काम मी बघतो. मी इथे आलो तेव्हा माझा मुलगा होता 3 महिन्यांचा आणि धाकटा तर इथेच जन्माला आलाय. माझं शिक्षण मराठी माध्यमातलं, त्याच्यामुळे घरात पहिल्यापासून मराठीच. मुलं बाहेर पडली की फ्रेंच आणि काही प्रमाणात इंग्लिश हे येणं साहजिक होतं. त्यामुळे मराठीची गरज मला घरातनच जाणवू लागली होती. आणि ही माझ्या एकट्याचीच नाही तर परदेशी राहणाऱ्या सर्वच पालकांची असणार याची मला खात्री आहे. याचबरोबर मराठी संस्कृतीला आपण जोडून कसे राहता येईल याचाही आपल्याला याच्याबद्दलही उत्सुकता होती. विश्व मराठी परिषदेच्या झेंडे अटके पार या मालिकेअंतर्गत आज मी इथे उपस्थित आहे. ते स्वित्झर्लंड मधील मराठी सहभाग या विषयावर माहिती देण्यात आली. पहिल्यांदा आपण स्वित्झर्लंड बद्दल थोडीशी माहिती करून घेऊ म्हणजे पुढचं समजायला आपल्याला सोपं जाईल. स्वित्झर्लंड हा देश महाराष्ट्राच्या 1/6 म्हणजे महाराष्ट्र स्वित्झर्लंडच्या 6 पट मोठा क्षेत्रफळाने आहे आणि फक्त मुंबईच्या अर्ध्यापेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या या देशात 3 बोलीभाषा फ्रेंच, जर्मन, इटालियन या बोलीभाषा आणि एक पुरातन भाषा आहे रोमांच जी जवळपास बोलली जात नाही. म्हणजे आपल्या इथे कशी संस्कृत पुरातन भाषा आहे तशी इथे रोमांच म्हणून आहे. स्वित्झर्लंड जसे नैसर्गिक सौंदर्य आणि बँकेकरता प्रसिद्ध आहे तसं इथे हॉटेल व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान या खास गोष्टी शिकवणाऱ्या नावाजलेल्या संस्था पण आहेत. आपल्या सर्वांना माहितीच आहे स्विस घड्याळे, चॉकलेट्स आणि चीज याचं लोकांना प्रचंड आकर्षण आहे. काही प्रसिद्ध औषध कंपन्याही स्वित्झर्लंडमध्ये आहेत. जिनेवामध्ये तर आंतरराष्ट्रीय संस्थांचे माहेरघरच आहे. UN, WHO, WTO ही सगळी ऐकलेली नावं त्यांची ही कार्यालय जिनेवामध्येच आहेत. मराठी लोक कौशल्यात कमी नसतात आणि त्यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रात मराठी लोक आपले अस्तित्व दाखवत आहेत. आता मराठी भाषिक स्वित्झर्लंडमध्ये कधी आले तर स्वातंत्र्यानंतरच्या म्हणजे 50च्या दशकात इथे काही लोक येण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आलेले काही जण त्यांच्या नोकरी व्यवसायाचे काम संपल्यावर भारतात किंवा दुसऱ्या देशात जाऊन स्थायिक झाले. त्यातले काही इथेही कायमचे स्थायिक झाले. या सर्व इथे स्थायिक झालेल्या मंडळींची दुसरी पिढी स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि त्यातली काही आज कमी जास्त प्रमाणातही बृहत महाराष्ट्र मंडळाच्या कामात सहभागी होतात. मला इथे येऊन 19 वर्ष होत आहे. मी आलो त्यावेळी भारतीय किराणा सामान मिळण्याची जेमतेम 1-2 दुकाने होती. 50-60च्या दशकात असं काही मिळतच नसे. त्या परिस्थितीतही सगळे इथे कसे राहिले याची कल्पना केलेलीच बरी. पण अशा प्रतिकूल वातावरणातही त्यांनी इथे स्थायिक होऊन दुसऱ्यांना स्थायिक व्हायलाही मदत केली. हेही त्यांचं एक मराठी संस्कृती किंवा मराठी लोकांकरता केलेलं मोठं योगदानच आहे. 90च्या दशकापासून जरा जास्त मराठी मंडळी स्वित्झर्लंडमध्ये येऊ लागली. जाण्या येण्याचा ओघ अजून चालू आहेच, पण आज साधारणपणे 100 कुटुंबे
मध्य उत्तर पूर्वेकडे बर्न, बाझल, झ्युरिकच्या परिसरात, म्हणजे त्याला आम्ही जर्मन स्पीकिंग स्वित्झर्लंड म्हणतो, त्या परिसरात, तर साधारणपणे 40 कुटुंबे पश्चिमेकडे जिनिव्हा, लोझान या एरियात म्हणजे फ्रेंच स्पीकिंग स्वित्झर्लंड मध्ये राहतात. सगळ्यात कमी संख्या असेल ती इटली लगतच्या भागामध्ये, आणि तिथे हातावर मोजण्या एवढीच कुटुंबे असतील. दरवर्षी काही विद्यार्थी उच्च शिक्षण किंवा विशिष्ट प्रकारच्या शिक्षणाकरता स्वित्झर्लंड मध्ये येतात. त्यात मराठी विद्यार्थ्यांची संख्या साधारणपणे 20 ते 25च्या दरम्यान असावी. आता आपण बघू की स्वित्झर्लंड मध्ये मराठी कुटुंबे एकत्र कशी येऊ लागली. पण मराठी माणसे म्हणजे उत्सवप्रिय माणसे असे म्हणतात. स्वित्झर्लंडची राजधानी बर्न येथे भारतीय दूतावास आहे. तिथे 1989 साली श्री मुकुंद कोटणीस हे आपल्या कुटुंबासमवेत तिथल्या कामाकरता आले. ते महाराष्ट्राबाहेर दिल्लीला काही वर्ष राहिले होते. तिथेही महाराष्ट्र मंडळ असल्याने त्यांचा गणेश उत्सव कधी चुकला नव्हता. पण बर्नला आल्यावर गणेश उत्सव चुकणार की काय असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी प्रयत्न केले आणि श्री गणेशाची कृपा म्हणून भारतात कामाकरता गेलेल्या एका स्विस व्यक्तीमार्फत त्यांना गणेश मूर्ती इथे मागवून घेता आली. जिनिव्हा, झ्युरिक आणि इतर शहरांमधून शोधून मराठी लोकांना त्यांनी घरी बोलवले आणि घरी बोलवलेल्याच मराठी आणि बर्न मधील अमराठी कुटुंबांबरोबर सर्वप्रथम एकत्रित असा गणेशोत्सव साजरा केला. ही गोष्ट 9-10 सप्टेंबर 1989 सालची, म्हणजे परवा या गोष्टीला 31 वर्ष पूर्ण होतील. म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाचं जर आपण इतिहास बघितला तर सगळ्यात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव झाला तो 1989 साली. कोटणीस कुटुंबीय त्यांच्या कामाच्या बदलीमुळे परत भारतात गेले, पण पूर्ण स्वित्झर्लंड मधील लोकांना त्यांनी एकत्र केलं. जशी मंडळी वाढू लागली आणि एकत्र जमणे सुरू झाले, त्याचबरोबर उत्सवही छोट्या मोठ्या प्रमाणात साजरे करणे सुरू झाले. त्यातूनच मराठी मंडळाची कल्पना मांडली गेली. 2005 ते 2007च्या दरम्यान मराठी मंडळ स्वित्झर्लंडची स्थापना झाली. आता हेच मंडळ बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड या नावाने ओळखले जाते. आपण बृहन महाराष्ट्र मंडळाबद्दल बोलण्याआधी अशा व्यक्तींबद्दल बोलण्याचं मी प्रिफर करेन की ज्यांनी वैयक्तिकरित्या ही मराठी संस्कृती जपण्याकरता स्वित्झर्लंड मध्ये खूप हातभार लावला आहे. पहिलं नाव घेईन कैलासवासी मोरेश्वर संत, ज्यांना आम्ही बाळकाका किंवा संत काका म्हणतो. संत काका हे जिनिव्हातल्याच इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या जिनिव्हा येथील मुख्यालयातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांचा उत्साह कमी झालेला नव्हता. तंत्रज्ञान क्षेत्रातील असूनही त्यांचे सर्व प्रकारचे वाचन आणि त्यांना बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या नाटकांमध्ये किंवा परिसंवादात भाग घेण्यात रस होता. बऱ्याच उत्सवांमध्ये नाटकात काम केलेलं मीही बघितलंय. संस्कृत आणि फ्रेंच भाषांवर त्यांचं चांगलंच प्रभुत्व होतं. आधीपासून त्यांना अध्यात्माची आवड होतीच. भारतातील आध्यात्मिक साहित्य स्वित्झर्लंड मधील लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता त्यांनी चक्क गोंदवलेकर महाराजांची प्रवचने असलेलं पूर्ण पुस्तक फ्रेंच मध्ये भाषांतरित करून पुस्तक स्वरूपात प्रसिद्धही केलं. त्यांनी दिलेली फ्रेंच भाषेतली त्या पुस्तकाची प्रत आजवरही माझ्याकडे आहे. याच बाळकाकांनी किंवा संत काकांनी मराठी मंडळ स्वित्झर्लंडच्या घटना लिहिण्यामध्येही पुढाकाराची भूमिका बजावली. दुसरं नाव घेईन मी श्री प्रफुल्ल कुलकर्णी यांचं, ज्यांना आम्ही प्रफुल्ल काका म्हणतो. 47 वर्षापूर्वी 1963 साली खास कौशल्य असल्याने त्यांना स्विस कंपनीमध्ये नोकरी मिळाली.
जहाजाने प्रवास करून आलेल्यापैकी ते एक आहेत. इथे पूर्णपणे सामायिक होऊन सुद्धा त्यांनी मराठी वेळ सोडली नाही. मंडळाच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांनी मंडळाला ओळख देण्यात आणि जडणघडणीत महत्वाची कामगिरी पार पाडली. वयाच्या 75व्या वर्षापर्यंत बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी एकापेक्षा अधिक वेळा पार पाडली. पुढील सर्व कार्यकारी समितीच्या सदस्यांना त्यांचा बहुमोल सल्ला आजही उपयोगी पडतो. भारतीय संगीत आणि अध्यात्माची मनापासून आवड असणारे काका आज वयाची 80 वर्षे झाली तरी त्या संबंधित कार्यक्रमाचा प्रत्यक्ष आनंद घेण्याकरता 3-4 तास प्रवास करूनही जाण्याची त्यांची तयारी असते. दर 2 वर्षांनी एका युरोपीय देशात युरोपीय मराठी संमेलन आयोजित होते. यामध्ये मनोरंजन असतेच, पण बरोबर माहिती आदान प्रदान करून एक मैत्रीचे नाते तयार करण्याचा हेतूही असतो. या संमेलनात एक युरोप भर असणारं जाळं तयार करण्यासाठी पुढाकार घेतला जातो. तर स्वित्झर्लंडमध्ये पहिलं युरोपियन मराठी संमेलन प्रफुल्ल काकांनी 1999 साली आयोजित केलं होतं आणि पूर्ण युरोपमधील साधारण 200 जण त्याच्यासाठी उपस्थित होते. पुढील पिढीतील अजून एक उत्साही कार्यकर्ता म्हणून श्री आशिष आनंदेकर यांचं नाव आवर्जून घेता येईल. आशिष पहिल्यापासून मंडळात सक्रिय सहभाग घेत आहेत. 2010 साली स्वित्झर्लंडमध्ये दुसरं युरोपियन मराठी संमेलन आयोजित करण्यात त्यांचाच पुढाकार होता. बरेच ख्यातनाम व्यक्ती, 25हून अधिक ख्यातनाम व्यक्ती, ज्याच्यामध्ये अभिनेते, गायक, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, नेते इत्यादी खास भारतातून आले होते. युरोपातल्या ठिकठिकाणी असलेल्या 350 ते 400 मराठी भाषिकांनी याचा आनंद लुटला. आशिष आजही मंडळाच्या कार्यकारी समितीत असून मार्गदर्शन करतात आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात मोलाची मदतही करतात. यांना बरोबरीने साथ मिळाली ती श्री वैभव अभ्यंकर यांची. 2010च्या संमेलनामध्ये हे संमेलन यशस्वी करण्यात वैभव अभ्यंकर यांचाही बरोबरीचा सहभाग आहे. ते स्वतः स्वित्झर्लंड मधील भारतीयांपैकी एक यशस्वी व्यावसायिक आहे. सौ आरती आवटी आणि श्री गोविंद सोवळे यांनी भारत आणि स्वित्झर्लंड यांच्या व्यावसायिक आणि सांस्कृतिक दुवा निर्माण करण्याच्या दृष्टीने स्थापन केलेल्या इंडो स्विस सेंटर या संस्थेनेही काही मराठी उपक्रम चालू केले आहेत. त्यातील एक म्हणजे मुलांसाठी मराठी शाळा. भारतापासून दूर असलेल्या या देशात मातृभाषा मराठी या पिढीतही जिवंत ठेवण्याचे प्रयत्न ते या शाळेद्वारे करत आहेत. मुलांना फक्त अक्षरांची ओळख करण्यापासून लिहिण्या वाचण्यात सहजता आणण्याचा त्यांचा उद्देश आहे. यामुळे मुलांना मराठीशी असलेला संबंध कायम राहील अशी त्यांची इच्छा आहे. नुसतंच लिहिण्या वाचण्यात मुलांना सामावून घेण्यापेक्षा त्यांचेही काही छोटे छोटे कार्यक्रम मराठीतून करण्याचे त्यांचे प्रयत्नही असतात. मोठ्यांकरताही त्यांचे उपक्रम आहेतच. पुस्तक पेटी उपक्रम चालवला जातो, ज्यात मराठी पुस्तकांचा मोठा संग्रह वाचनासाठी आवड असलेल्यांना मेजवानी म्हणून उपलब्ध करून दिला आहे. काही आठवड्यांनी एकत्र येऊन पुस्तकांची अदलाबदली केली जाते आणि सगळ्यांना सर्व पुस्तके वाचता येतील याची एक सोय केली. व्यावसायिक मराठी चित्रपट वितरक स्वित्झर्लंड मध्ये येऊन प्रदर्शित करत नाहीत. इंडो स्विस सेंटर निवडक नवीन कलात्मक मराठी चित्रपट स्वित्झर्लंड मध्ये प्रदर्शित करत असल्याने तीही कमतरता मराठी प्रेक्षकांना भासत नाही. आतापर्यंत आपण काही व्यक्तींची ओळख करून घेतली ज्यांनी मराठी करता इथे खूप योगदान दिलंय आणि त्याच्यामध्ये त्यांची कायम सहभाग असतो.
आता मी काही मराठी व्यक्ती आहेत जे स्वित्झर्लंडमध्ये येऊन त्यांनी इथल्या लोकांमध्ये राहून काही वेगळं स्थान निर्माण केलंय अशा काही लोकांची ओळख करून देतोय. मुंबईमध्ये केईएम मध्ये काम केल्यावर डॉक्टर किशोर सांडू स्वित्झर्लंड मधील लोझान येथील युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये काम करण्यास आले. 10 वर्ष ते एअरवे विभागात रुजू झाले. एअरवे म्हणजे श्वासनलिका विभाग. आता ते या विभागाचे प्रमुख आहेत. त्यांचे कौशल्य श्वासनलिकेशी संबंधित अडचणींवर उपचार करण्याचे आहे. त्यांच्या या विशेष कौशल्यामुळे त्यांना शस्त्रक्रियांकरता इतर देशातूनही आमंत्रण येतात आणि त्यांना तिथे जावं. मार्च महिन्यात मंडळाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी सभासदांकरता कोरोनाविषयी जागरूकता आणण्याकरता माहिती सत्रात मार्गदर्शन केले. पूनम श्याम या त्रिष्णा या डान्स स्कूलच्या संचालिका एक प्रशिक्षित कथ्थक आणि जॅझ नर्तिका आहेत. पुण्यामध्ये कथ्थक शिक्षण घेतल्यानंतर झ्युरिकमध्ये डान्स स्कूल सुरू करण्याआधी त्यांनी निवडक मराठी चित्रपटांनाही नृत्य दिग्दर्शन केले आहे. स्वित्झर्लंडमध्ये आणि युरोपमध्ये काही ठिकाणी त्यांनी नृत्यावर आधारित कार्यक्रम आणि कार्यशाळाही आयोजित केल्या आहेत. त्यांच्या डान्स स्कूलमध्ये त्या कथ्थक आणि बॉलिवूड असे 2 प्रकारचे वर्ग घेतात. फक्त भारतीयच नाही तर अभारतीयही त्यांचे विद्यार्थी आहेत. जिनिव्हामध्ये मनाली कुलकर्णी काही वर्षात पिलाटेस नावाच्या व्यायाम प्रकार शिकवत आहेत. पिलाटेस या प्रकारामुळे पाठदुखी आणि शारीरिक तोल असे त्याचा फायदा होतो. आज त्या गेले 4 वर्ष हा प्रकार शिकवत आहेत आणि त्यांचे विद्यार्थी जास्त करून अभारतीयच आहेत. वेगवेगळ्या कला आणि कौशल्ये एकाच व्यक्तीकडे असणे हे जरा विशेष मानले जाते. तशाच एक सौ स्नेहल पाठक योगाभ्यासात त्या प्रवीण आहेतच. त्यांनी योगाचे शिक्षण घेऊन त्या योगा शिकवण्याचे वर्गही घेतात. पाककलेमध्येही त्या पारंगत आहेत. खास मराठी उत्सवांकरता बनवल्या जाणाऱ्या मराठमोळ्या पदार्थ म्हणजे मोदक, दिवाळी फराळ नवीन पिढीला शिकवण्याकरता त्यांनी कार्यशाळाही घेतल्या. त्याचबरोबर त्या शास्त्रीय संगीतही शिकत आहेत आणि गायनातही त्या पारंगत आहेत. अशी नावे घेऊ तेवढी कमीच आहेत. आज IT क्षेत्रात म्हणजे कॉम्प्युटर क्षेत्रात मराठी तंत्रज्ञ अव्वल आहेतच. पण स्वित्झर्लंडमध्ये बँक, हॉस्पिटॅलिटी म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट, कला, व्यवसाय, वैद्यकीय, शिक्षण तसेच इतर काही म्हणजे जैविक रसायन म्हणजे बायोकेमिस्ट्री क्षेत्रातही काही जण मानाच्या पदांवर आहेत. तर त्यातल्या काही जणांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यवसायही चालू केले आणि त्याही त्याच्यामध्ये सफल झाले आहे. आपण थोड्या वेळापूर्वी बृहद महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड कसं उदयास आलं आणि कशी सुरुवात झाली याबद्दल बोललो. आता जरा विस्ताराने बोलू. मंडळ सुरू झाले ते सर्व मराठी लोकांना एकत्र जोडण्याच्या इच्छेतून. मराठी संस्कृती जपावी, त्याचा प्रसार व्हावा हे जरी प्राथमिक उद्दिष्ट असले तरी स्वित्झर्लंडमध्ये राहणाऱ्या मराठी मित्रांना आपले घर, मित्र सगळ्यांपासून दूर या देशात राहताना एकटेपणा जाणवू नये, एकमेकांना मदत करत आपण इथे स्थायिक व्हावं यासाठी एक नेटवर्क तयार करणे हाही एक उद्देश आहे. आणि स्वित्झर्लंडमध्ये आलेल्या नवीन मराठी भाषिकांना याच नेटवर्कचा उपयोग होऊन इथले आयुष्य सुरू करण्यात मदत होते. हे सर्व साध्य होण्यामागे आणि मंडळाच्या स्थापनेचा पाया रचण्यामागे काही वरिष्ठ मराठी कुटुंबांचा महत्वाचा वाटा आहे. आपण मगाशी संत काका आणि प्रफुल्ल काकांचं नाव ऐकलंच, पण त्याच्याच बरोबरीने श्री हरी काळे, विजय जोशी आणि अशोक नांदेडकर या 5 जणांनी मिळून मंडळाची घटना तयार करण्यात अतिशय महत्वाची भूमिका बजावली. आतापर्यंत श्री विजय सुकटणकर, श्री प्रफुल्ल कुलकर्णी, श्री आशिष अरुंदेकर, श्री राजेश चव्हाण आणि सौ प्रिया आपटे यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.
जुलै 2019 पासून अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. 2006 पासून सुरू झालेल्या मंडळाची सभासद संख्या वाढत 50-60 वरून यावर्षी 160 पर्यंत पोहोचली आहे. फक्त गणेशोत्सव साजरा करण्याशिवाय दिवाळी, संक्रांत, गुढीपाडवा आणि महाराष्ट्र दिन हे मराठी लोकांना प्रिय असलेले सणही आता साजरे होऊ लागले आहेत. एकाच ठिकाणी आधी होणारे कार्यक्रम आता 3 ते 4 शहरात आलटून पालटून साजरे केले जातात, ज्याद्वारे सर्वांना आणि सर्व शहरातील मराठी लोकांना एकत्र आणण्याचे काम करता येते. गेल्या 1 वर्षात मंडळाने जे नेहमीपेक्षा वेगळे उपक्रम केले त्याबद्दल मी थोडी माहिती आता देत आहे. दरवर्षी झुरिकला गणेशोत्सव होत असे. जिनेव्हाहून किंवा स्वित्झर्लंडहून सगळ्याच ठिकाणाहून झुरिकला एकत्र जमून गणेशोत्सव साजरे करणे सगळ्यांना शक्य होत नव्हते. गेल्या वर्षी जिनेव्हाला प्रथमच स्थानिक गणेशोत्सव साजरा झाला. उत्सव जरी मराठी असला तरी नेहमीप्रमाणे 40-50 मराठी लोकांना सहभागी न करता अमराठी भारतीय आणि स्थानिक स्वित्झर्लंडच्या लोकांनाही सहभागी केल्यामुळे महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कसा होतो याची एक लहान आवृत्ती येथे सर्वांना अनुभवता आली. तब्बल 350 भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. आगमनापासून विसर्जनापर्यंतच्या सर्व विधींचा आणि त्याबरोबर असणाऱ्या मिरवणुकीचा सर्वांनी अनुभव घेतला. विशेष आकर्षण म्हणजे सौ सोनल पुजारी यांच्या पुढाकारात जिनेव्हा मधील काही महिलांनी मिळून श्री गणेशाची मूर्ती स्वहस्तांनी तयार केली होती आणि ती रंगवली पण होती. सध्याचे मंडळाचे सचिव श्री प्रसाद लांबे यांनी पुढाकार घेऊन मासिक गाठभेट कार्यक्रम चालू केला. दरमहा चतुर्थीच्या निमित्ताने भेटून लहान मुलांना त्या दरम्यान असलेला सण उत्सव तसेच जयंती पुण्यतिथी याबद्दल माहिती कार्यक्रम आयोजित केले. याचबरोबर नवीन आलेल्यांना इथल्या व्यवस्थांबद्दल माहिती देणे आणि इतर सोयींबद्दल गप्पा हेही चालू झाले. साधारणपणे 20 ते 40 लोक अशा सत्रांमध्ये भाग घेऊ लागले. दहीहंडी, रावण दहन, कार्तिकी एकादशी यासारख्या सणांचा प्रत्यक्ष अनुभव लहान मुलांना घेऊन देता आला आणि त्याचबरोबर लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी यांची जयंतीही साजरी केली गेली. त्यांच्या कार्याबद्दल लहान मुलांना माहिती देण्यात आली की ज्याद्वारे त्यांना मराठी आणि भारत याच्याबद्दल दुवा तयार राहील असा एक त्याच्यातनं उद्देश करण्यात आला. या वर्षीपासून स्वित्झर्लंडच्या वेगवेगळ्या भागातील मराठी बंधू भगिनींना सहभागी करून घेण्याचे ठरवले होते. त्यामुळे संक्रांतीचा सण पारंपरिक झुरिक व जिनिव्हा मध्येच न करता किंवा तेवढ्यापुरताच मर्यादित न ठेवता तो बाझल, लोझान आणि झुरिक अशा 3 ठिकाणी मिळून केला आणि कधी जमले नव्हते एवढे 200 लोक त्यावेळेला जमले आणि त्यांनी संक्रांतीचा सणाचा आनंद घेतला. त्यापुढे अकस्मात आलेल्या करोनाने मात्र पुढच्या सर्व कार्यक्रमांवर खूप बंधने आणली. करोना दरम्यान परिस्थिती अवघड बनली. सुरक्षेच्या कारणास्तव गुढीपाडवा कार्यक्रम रद्द करायला लागला होता. पुढे किती महिने ही परिस्थिती अशीच राहील याचा भरोसा नव्हता. मंडळाच्या कार्यकारी समितीपुढे हे आव्हान होते की सर्व मराठी मित्रांना जोडून कसे ठेवावे. सगळे वर्क फ्रॉम होम म्हणजे घरूनच काम करत होते. मग विचार आला त्याच टेक्नॉलॉजीचा फायदा घेत घरबसल्या करमणूक आणि भेटणे का होऊ नये. कार्यकारी समितीने सर्वांना ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी करून घेण्याचे ठरवले. त्यातूनच BMMS आय कट्टा म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडचा इंटरनेटवरचा कट्टा याची जन्म झाला. म्हणजे भारतात आपण कट्ट्यावर बसून जसे गप्पा मारतो, जसे माहिती मिळवतो, तसेच या इंटरनेटवरच्या कट्ट्यावर एकत्र येऊन गप्पा मारू आणि माहिती मिळवू या उद्देशाने BMMS आय कट्टाची निर्मिती झाली. या कट्ट्यावर वेगवेगळ्या कलाकारांचे मनोगत ऐकता आले, त्यांच्याशी बोलता आले.
सचिन खेडेकर, सुमित राघवन, महेश मांजरेकर यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर तर अमेय वाघ, मुक्ता बर्वे यासारख्या नवीन पिढीच्या लाडक्या कलाकारांबरोबरही गप्पा मारून सगळ्यांना सामील होता आले. आणि ऑनलाईन असल्यामुळे घरच्या घरीच कुठे जायची गरज पडली नाही. महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रमही पूर्णपणे ऑनलाईनच आयोजित केला गेला होता. स्थानिक कलाकारांनी कविता व गाणी सादर करून एक नवीन उत्साह आणला आणि या प्रकारचा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो याची प्रचितीही आहे. राहुल सोलापूरकर यांचे शिवाजी महाराजांवरचे व्याख्यान आणि त्याचबरोबर काही माहिती कार्यशाळाही आयोजित करण्यात आल्या होत्या. मुलांकरता जादू शिकणे, हस्तकला शिकणे, तसेच सर्वांकरता योगासने, पिलाटेस, आरोग्याबद्दल माहिती, माइंड बॉडी मेडिसिन सारख्या नवीन विषयांवरची माहिती आणि स्विस इन्शुरन्स बद्दल माहिती सत्रे आयोजित केली गेली. हे सर्व करताना भारतात गरिबांकरता जे ना नफा तत्वावर संस्था काम करतात त्यांच्या बरोबरही निधी संकलनाकरता कार्यक्रम केला गेला. असे सर्व मिळून मार्च ते ऑगस्ट दरम्यान 20हून अधिक छोटे मोठे कार्यक्रम आयोजित केले होते. साधारण परिस्थितीत जे सहज शक्य झालेच नसते ते करोनाच्या काळात शक्य झाले याचा एक आनंद आम्हाला नक्कीच मिळाला. सरासरी 100 व्यक्तींनी या सत्रांचा फायदा घेत आमच्या या प्रयत्नांना चांगलंच अनुमोदन दिलं. आता राहिला गणेशोत्सव. गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसांचा महत्वाचा सण. त्याच्यामुळे तोही करता येईल का नाही असे वाटायला लागले. पण श्री गणेशाच्या कृपेने स्वित्झर्लंड मधील करोना बाधितांची संख्या मर्यादित होती आणि त्यामुळे काही प्रमाणात उत्सव करणे शक्य झाले. पण सर्व भाविकांना सामील करून घेणे इतकी परिस्थिती चांगलीही नव्हती. जिनिव्हा आणि झ्युरिक या दोन्ही ठिकाणी कार्यक्रम करण्याचे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व भाविकांपर्यंत पोहोचवण्याचेही ठरले. मर्यादित स्वरूपात दोन्ही शहरांमध्ये उत्सव साजरा करून सर्व भाविकांकरता त्याचे थेट प्रक्षेपण युट्यूबवर करण्यात आले. पूजा सांगणारे गुरुजीही ऑनलाईनच नाशिकहून सामील झाले होते. पूजेपासून विसर्जनापर्यंत सर्व विधी आणि मनोरंजनाचे कार्यक्रम सर्वजण घरबसल्या बघू शकले. सर्व चोख तयारी ठेवल्यामुळे हे सर्व आयोजन करण्यामध्ये काहीच अडचण आली नाही. आता नवीन पिढीचं जर आपण बोलणं बघितलं तर युट्यूब हिट्स हा एक ही टर्म आपल्याकडे कायम ऐकली जाते. त्याचाच विचार केला तर या 2 दिवसांच्या गणेश उत्सवात तब्बल 1300च्या वर हिट्स मिळाले होते. इथे असणारी मराठी लोकही तेवढी नाहीयेत, पण 1300च्या वर लोकांनी त्याचा आस्वाद घेतला असं आपण म्हणू शकतो. मंडळाच्या कारकिर्दीत प्रथमच एवढ्या प्रमाणात युट्यूबचा उपयोग झाला असेल. अपेक्षा करू की 2021 मध्ये कोरोनाचे सावट दूर होऊन आपण साधारण आयुष्य परत सुरू करता येईल आणि सर्वांना परत एकत्र येऊन सगळे उत्सव साजरे करता येतील. मंडळाच्या कार्यकारी समितीमध्ये स्थापनेपासून बहुतेक वेळा कार्यरत असल्याने मराठी समुदायाकरता काहीतरी करता येते याचे मला भाग्य प्राप्त झाले आणि त्याचाच मला अभिमानही आहे. मराठी बंधू भगिनींची अशीच प्रगती होत राहो हीच माझी सदिच्छा. आज या व्हर्च्युअल मंचावर मी आपल्यासमोर उपस्थित आहे. स्वित्झर्लंड मधील मराठी बद्दल माहिती देण्याची ही संधी मला सौ कल्याणी कुलकर्णी, श्री क्षितिज पाटुकले सर आणि विश्व मराठी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. झेंडे अटके पार या मालिकेमुळे जगभरात मराठी समुदाय कुठे आणि कसा कार्यरत आहे आणि त्यांचे तिथल्या उपक्रमांमध्ये असलेले योगदान याबद्दल माहिती मिळेल. असा उपक्रम राबवल्याबद्दल विश्व मराठी परिषदेचे हार्दिक अभिनंदन. सर्वांना कुठेतरी कधीतरी भेटण्याची संधी मिळेल ही अपेक्षा ठेवतो आणि सर्वांना धन्यवाद देत मी माझं हे भाषण थांबवतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद अमोलजी. स्वित्झर्लंडमधील महाराष्ट्राचं
आपण फार सुरेख वर्णन केलं. आम्हाला तुम्हा सर्वांचा सार्थ अभिमान वाटतो. तिथे नव्याने येणाऱ्या मराठी भाषिक बांधवांना आपण मानसिक भावनिक आधार दिलात, आपुलकी दिली, माया दिली आणि त्यातून जणू साकार झाला स्वित्झर्लंडमधील महाराष्ट्र. भविष्यामध्ये स्वित्झर्लंडमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी, नोकरी व्यवसाय करणाऱ्यांनी किंवा पर्यटकांनी हा व्हिडिओ तेथे जाण्यापूर्वी जरूर बघावा. झेंडे अटके पार या यूट्यूब लाईव्ह मालिका पाहणाऱ्या सर्व मराठी भाषिकांना मी विश्व मराठी परिषदेच्या वैश्विक कुटुंबामध्ये सहभागी होण्याचे आत्मीय आमंत्रण देते. विश्व मराठी परिषदेचे आजीव सभासदत्व ऑनलाईन घेता येते. आपण भारत आणि भारताबाहेरील सर्व मराठी भाषिक बंधू भगिनी एकत्र येऊन वैश्विक मराठी कुटुंब एक वैभवशाली, संपन्न, समृद्ध आणि सक्षम वैश्विक मराठी भाषिक समाज घडवूया. पुन्हा पुढच्या भागामध्ये लवकरच भेटूया.